तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहे पिक्सल लॅबमध्ये बॅनर कसे बनवायचे व कसे तयार करायचे व टूल्स काही बघणार आहेत आपण. तर काळजी नसावी व सविस्तर आपण व्हॉट्सअपला बोलूयातच. तर समजा पहिले पिक्सल लॅब ओपन करून घेऊया आपण. तर तुमच्याकडे असा इंटरफेस येईल, न्यू टेक्स्ट व तसं. आणि खाली बघा काही बॅकग्राऊंड ऑलरेडी देतात तुम्हाला व न्यू टेक्स्ट व तुम्ही एडिट करू शकता. आणि नंतर हे बघा खाली डबल तुम्हाला भरपूर काही असे बॅकग्राऊंड तयार मिळतील. मग आपण त्यानंतर आहे आपला आता तो जे आहे तो टेक्स्ट म्हणजे आपण आता एडिट करू शकतो. तर समजत पहिला ऑप्शन आहे तो आहे एडिट. तर एडिट करताना हे बघा आपण न्यू टेक्स्ट आता खोडू शकतो आणि तिथं आपण टाकू शकतो. समजा आता ग्राफिक डिझाईन क्लास डे. तर आपण असं टाकून घेतलं आणि ओके करू आपण आता. लगेच बघूया. तर आपण असं टेक्स्ट टाकलेलं आहे आणि तुमच्या पुढं आलेलं आहे, बघू शकता मित्रांनो. त्या पुढं आहे कॉपीचं. हे बघा आपण आता कॉपी केलेलं आहे, ते डिलीट केलं आपण. परत आपण त्याला क्लिक केलं आणि पुढं चाललं आहे मित्रांनो. तर समजून घ्या. आणि पॉईंट टू बॅक आणि हे पोझिशनचं आहे मित्रांनो. हे बघा आपण डावीकडे उजवीकडे घेऊ शकतो. कित्येक मोठं कित्येक छोटं हे पण करू शकतो आपण. बघूयात पुढं मित्रांनो. हे बघा खाली वर समधीकडे घेऊ शकतो. आणि हा डबल पोझिशनच आहे, पण दोन्ही सेमच आहे, पण थोडे वेगवेगळे आहे. आणि हा साईजचा आहे मित्रांनो. हे बघा तितकी मोठी तितकी लहान आपण करू शकतो मित्रांनो. त्या पुढे आहे पेडिडी. तर हे मित्रांनो हे बघा तुम्ही असं करू शकता. याचं काय जास्त. तर आपण पुढचं बघूयात. तर पुढं आहे कलर कॉम्बिनेशन भरपूर आहे मित्रांनो. हे बघा भरपूर आहेत. हे साधे कलर आहेत आणि ग्रेडियंट पण आहे आणि आपण स्वतः पण तयार करू शकतो. ते आपण बघूयात. हे बघा मित्रांनो कसं आहे. इकडं असं डावीकडे उजवीकडे घ्यायचं मित्रांनो, कलर चूज करायचा आणि डन म्हणायचं आणि मग ओके झालं. हे बघा मित्रांनो. त्यानंतर आहे टेक्चर म्हटल्यावर ते जे आपण टेक्चर बॅकग्राऊंड घेतो पिंट्रेस्टवरून किंवा 3Pवरून कुठून तरी, तर आपण तिथं टाकू शकतो मित्रांनो. तर पुढं आहे ऑफिस कमी करू शकतो, वाढवू पण शकतो मित्रांनो आपण. तर मग त्याला पुढं बघूयात. आणि आहे पुढं रोटेट. बघा मित्रांनो आपण रोटेट करू शकतो असं वेगळं आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो मित्रांनो. पुढं आहे मास्क. तरी मास्क काय चांगलं नाही मित्रांनो इतकं, पण तरी पण बघूया आता आपण पुढं काय काय यूज करू शकतो आपण, काय काय करायला पाहिजेत, काय काय नाही करायला पाहिजेत, नक्कीच बघू. नंतर आहे मित्रांनो फॉन्टचं ऑप्शन. आहे बघा इथं भरपूर काही फॉन्ट दिलेले आहेत मला ऑलरेडी. आणि आपण आपले स्वतः पण टाकू शकतो मित्रांनो. हे बघा भरपूर काही फॉन्ट आहेत. काळजी नसावी, व्हॉट्सअपला तुम्हाला भरपूर दिले जाईल. तर ते काळजी नका करू मित्रांनो. व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तुम्हाला जॉईन केलं जाईल. आणि बघा मित्रांनो झालं. आता आपलं पुढं आहे बी स्टाईल म्हणजे आपण स्वतः काही क्रिएट करू शकतो मित्रांनो. हे बघा खालून ड्रेस व तसं. नंतर आहे क्रॉप. हे बघा मित्रांनो आपण असं क्रॉप करू शकतो मित्रांनो, म्हणजे वाकडं थोडं. आणि नंतर आहे टेक्स्ट बॅकग्राऊंड मित्रांनो. ते बघूयातच आपण, पण हे सध्या थोडी साईज मोठी झाली आहे. मला 2 मिनटं द्या मित्रांनो, हे जरा बारीक करू द्या मित्रांनो मला. पण तरी पण चला आपण थोडं पुढं जाऊया, ते नंतर बारीक करू. हे बघा मित्रांनो एक क्रॉच आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा मित्रांनो. तुमची पण प्रॅक्टिस होईल मित्रांनो. हे आहे बॅकग्राऊंड म्हणजे टेकच्या पाठीमागे लागणारे बॅकग्राऊंड. हे बघा मित्रांनो तुम्ही लेफ्टला घेऊ शकता, राईटला घेऊ शकता व वर घेऊ शकता व खाली पण घेऊ शकता. हे आहे अँगल. हे कधी पण आपल्याला मित्रांनो मदत घ्यायचा आहे म्हणजे यांना टेक्स्ट जरा बरोबर येतो. हे आहे स्पीचिंग म्हणजे हे बघा मित्रांनो आपल्याला अंतर वाढवलं जाते आणि कमी पण केलं जाते. हे आहे आपलं नंतरचं जे आहे ते खाली वर केलं जातं मित्रांनो, ते बघूयात आपण. हे आहे स्ट्रोक. हे बघा मित्रांनो हलवलं स्ट्रोक आपण. हे बघा वाढवलं की वाढतं, कमी केलं की कमी होतं. नंतर आहे मित्रांनो शॅडो. हे बघा आपण शॅडो लावला काळाचा. आणि बघा हे नंतर आहे इम्बॉस. हे बघूयात मित्रांनो हे काय आहे तर नंतर बघूयात आपण पुढं चालू. हे आहे क्रॉच मित्रांनो. हे बघा हे भरपूर महत्वाचं आहे. 2 मिनटं द्या मला, ते आता छोटं करणं लागेल मित्रांनो मला टेक्स्ट. 2 मिनटं. कसं आहे ते खूप मोठं झालं होतं. हे बघा तुम्ही बारीक केलं. परत जाऊया त्याच्यावर आपण मित्रांनो, काळजी नसावी. तुम्हाला ऑलरेडी सर्व सांगतो मित्रांनो, फक्त सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो आपण असं केलं की हे बघा हे असं झालं मित्रांनो. आपण आपल्या मनानं कुठं पण ठेवू शकतो मित्रांनो. तर आपण हे करून बघायचं मित्रांनो. प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस नाही केली तर आपल्याला जमणार नाही. हे आहे रोटेट मित्रांनो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रोटेट करू शकता आपण.
हे 3Dचं आहे मित्रांनो. हे 3Dचं आपण बघूयात कसं काय करायचं मित्रांनो. पुढे जाऊन आपण सर्व शिकणार आहे. तर हे बघा एक शॅडोच आहे मित्रांनो. हे बघा त्याचा शॅडो पडा खाली बघू शकतो मी. ऑपॅसिटी कमी जास्त करू शकतो. हे आहे इनर ग्लो. हे बघा म्हणजे जो खाली जे म्हणजे आपण जे टेक्स्ट लिहिलं वर ते खाली पडते तसं सेम टू सेम. फक्त जे काय आता नंतर आहे मित्रांनो हे बघा स्टिकर आलेले आहे. भरपूर स्टिकर आलेले आहे मित्र. पण हे जरा काय चांगले नाही मित्रांनो. आपण Pinterestवरून घेऊ शकतो. आणि नंतर आहे इम्पोर्ट म्हणजे आपण जे ना गॅलरीतून एखादा फोटो घेऊ शकतो मित्रांनो आपल्या पिक्सेल लॅबमध्ये. हा आहे ड्रॉ म्हणजे आपण ड्रॉ करू शकतो काही पण मित्रांनो. आणि हा इरेजर आपण खूड पण करू शकतो. आणि आता जो पुढचा आहे तो आहे सेप. सेप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. इथेच आपण फोटो ॲड करू शकतो. भरपूर काही सेप आहे मित्रांनो तुम्हाला दिले बघू शकतो तुम्ही. तर याला कसे एडिट करायचे कसं काय करायचं आपण बघूयातच नक्की. हे काय मित्रांनो हे मला माहीत नाही सध्या, पण आपण तुम्हाला पुढं चालून सर्व सांगणार आहे मित्रांनो. हे कशासाठी वापरतात काय करायचं यांचं हे ॲरो आहे मित्रांनो. हा पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढं कलर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा बॅकग्राऊंड बदलत आहे, चेंजेस होत आहे काही काही. हे इमेज साईज वगैरे वगैरे. हे बघा तुम्ही फोटो गॅलरी. इथं तुम्ही भरपूर काही असे हे घेऊ शकता मित्रांनो. बॅकग्राऊंड ऑलरेडी रेडी असलेली. तर मित्रांनो सबस्क्राईब करा नक्की विसरू नका. आणि लाईक शेअर करा व आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायला मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला दिलेला आहे. यूट्यूबला बघा किंवा इंस्टाला बघा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असं काही भरपूर तुम्हाला दिलेलं आहे. तर मग आपण भेटूया उद्या याच टायमाला पुन्हा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. तर मित्रांनो आपण हे बघा हे आहे शॅडो म्हणजे विंटेज. आपण ते बघितलंच असं CapCutमध्ये भरपूर ठिकाणी असतं ते. हे पण भरपूर आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही असं भरपूर ब्राईटनेस वगैरे वगैरे दिलेलं आहे मित्रांनो. हे पिक्सेल लॅब म्हणजे ॲप्लिकेशन नाही तर हे मस्त मस्त आहे मित्रांनो. तुम्ही हा डाउनलोड करून घ्या आणि उद्याच्या क्लासला रेडी राहा मित्रांनो. तर बघू शकता इथं भरपूर काही ऑप्शन आहेत. आपण म्हणजे जे डिझाईन केली ते एक्सपोर्ट करू शकतो. हे लेयर्स आहे मित्रांनो. लेयर्स भरपूर महत्त्वाचं आहे. आणि हे जे बघा हे रेषा रेषा आलं ते पण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आहे हे बघा आपण पाठीमागे येऊ शकतो मित्रांनो त्यानं. आणि जे मधलं आहे ते झूमचं आहे मित्रांनो झूम. आणि नंतर आहे हे बघा तुम्ही टेक करंटली ते स्टिकर सेव्ह गिफ्ट गॅलरीतून काही सर्व घेऊ शकता. हे आहे सेव्ह इमेजचं. हे शेअरचं ऑप्शन आहे मित्रांनो. हे काय कामाचं नाही सध्या. आपण बघूयातच पुढं.